नमस्कार. तर आज आपण अगदी मस्त चटपटीत, गोड, आंबट आणि तिखट चवीचा गूळ घातलेला कैरीचा लोणचं करणार आहोत. तर हा लोणचं वर्षभर टिकतो किंवा वर्षभर टिकणारा आपण कैरीचं लोणचं करणार आहोत. तर यामध्ये मी सविस्तर कृती सांगितलेली आहे. शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता मस्त असा चटपटीत, गोड, आंबट आणि तिखट चवीचा गूळ घातलेला वर्षभर टिकणारा लोणचं करूया. तर अशा प्रकारे कैरी करण्याकरिता आपण अगदी ताज्या आणि कडक स्वरूपाच्या अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत. कैऱ्यांना आपल्याला जवळपास 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे आहे. जेणेकरून कैरी ही कडक आणि टणक स्वरूपाची होतो आणि कैरीचं लोणचं टाकणं अगदी हा एका दिवसाचं काम नाही, तर आपल्याला लोणचं हा जवळपास 3 ते 4 दिवस पुरणार आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समोर सांगणारच आहे. तर आज आपला हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये आपल्याला फक्त कैऱ्या जवळपास 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. नंतर त्या एखाद्या ताटामध्ये काढून घेतल्या, स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या, कोरड्या करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे कैऱ्यांना फोडून घ्यायचं आहे. तर आता कैरी फोडणं हा तितकाच कठीण काम आहे. बाकी सगळी प्रोसेस तर सोपी आहे, पण जो कैरी फोडणीचा काम आहे, तोच जास्त मेहनतीचा आहे. आता इथं माझ्या फक्त 6 कैऱ्या असल्यामुळे मी घरी जो आपला भाजी कापण्याचा कटर असतो, त्यानीच मी कैऱ्या फोडून घेतल्या. अगदी सहज कैऱ्या फोडायला मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि अशा प्रकारे मीडियम साईजच्या आकाराच्या मी फोडी करून घेतल्या. जर तुम्ही लोणचं जास्त प्रमाणात घालत आहात, तर तुम्हाला तुमच्याकडे जर अडकित्ता असेल, म्हणजेच कैरी फोडणीचा जर अडकित्ता असेल, तर तुम्ही त्याने सुद्धा फोडू शकता किंवा बाजारामध्ये तुम्हाला कैऱ्या सुद्धा फोडून मिळतात, तर तुम्ही तिथून सुद्धा फोडून आणू शकता. तर अशा प्रकारे इथं मी घरगुती साहित्यामध्ये कैऱ्या फोडून घेतल्या. आता इथं आपल्या सर्व कैऱ्या फोडून झाल्या. कैऱ्या फोडून झाल्यानंतर आपल्याला या कैरीच्या आतमध्ये जो कोईचा भाग असतो, तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि कोईच्या वर सुद्धा तो अगदी पांढरा असा पापुद्रा असतो, अगदी कागदासारखा, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं मी एक-एक फोडी निवडून घेतल्या कैरीच्या. पूर्णपणे फोडी साफ करून घेतल्या, कोळीचा भाग काढून घेतला आणि आपल्याला अगदी अजिबात एकही कोळी ठेवता कामा नये, त्यामुळे लोणचं अजिबात चांगला लागणार नाही. तर अशा प्रकारे इथं सर्व मी कैरीच्या फोडी छान साफ करून घेतल्या. आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे. ती म्हणजे कैरीच्या फोडी साफ करून झाल्या, कोळीचा भाग काढून झाला. आता आपल्याला ह्या साफ केलेल्या कैरीच्या फोडी पुन्हा एकदा अगदी एक-एक फोड हातात घेऊन अशा प्रकारे एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसायचं आहे. कारण कैरीला पण ओलावा असतो. तर इथं मी कैरीच्या फोडी पण छान स्वच्छ पुसून घेतल्या. आता नंतर आपल्याला यामध्ये जवळपास 2 ते 3 चम्मच मीठ घालायचं आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये जवळपास 1.5 ते 2 चम्मच हळद घालायची आहे. तर अशा प्रकारे इथं हळद आणि मीठ पूर्णपणे छान फोडींना लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. आता आपण लोणचं ज्या भांड्यामध्ये टाकणार आहोत, तो भांडा सुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडा असायला हवा. शक्यतो लोणचं आपण ज्या भांड्यामध्ये टाकणार आहोत, तो भांडं सुद्धा आपला स्टीलचाच असावा. तर अशा प्रकारे आपण कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद लावून घेतलं, छान मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं आणि नंतर आपल्याला या कैरींच्या फोडी जवळपास रात्रभरासाठी अशाच ठेवायची आहे. तर अशा प्रकारे हळद आणि मीठ लावलेल्या फोडी आपण रात्रभरासाठी अशाच ठेवूया. एखादी चाळणी किंवा एखादा कापड झाकून आपल्याला या फोडींना जवळपास 10 ते 12 तासासाठी असंच ठेवायचं आहे. जर तुम्ही सायंकाळून फोडी फोडल्या तर रात्रभरासाठी ठेवा. सकाळी जर फोडली असेल तर दिवसभरासाठी ठेवा. याहून जास्त वेळ जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल. तर इथं मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला या फोडी दाखवत आहे. कैरींना भरपूर प्रमाणात असं पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला या कैऱ्यांना या पाण्यातून वेगळं काढायचं आहे. कैऱ्यांच्या फोडींना छान सुकवून घ्यायचं आहे. तर आपल्याला ह्या कैरी सुकवण्यासाठी एखादा ताट घ्यायचं आहे. तुम्हाला ताटात सुकवायचं नसेल तर एखादं कापड घ्या. कापडावर सुद्धा तुम्ही असे एक-एक फोडी छान वाळू घातल्यासारखं वाळू घालू शकता. इथं मी कैऱ्या जास्त प्रमाणात नसल्यामुळे एक जेवणाचा ताट घेतला आणि त्या ताटावरच अशा प्रकारे
कैरीच्या फोडी एक एक पसरवून घेतल्या आणि आपल्याला या कैरीच्या फोडी जवळपास 5 ते 6 तासासाठी सुकवायची आहे. तर मी या कैरीच्या फोडी फॅनच्या खाली सुकवणार आहे. जर तुम्हाला उन्हामध्ये सुकवायचं असेल तर 2 ते 3 तासासाठी सुकवा आणि फॅनमध्ये सुकवायचं असेल तर 5 ते 6 तासासाठी सुकवा. तर अशा प्रकारे आपण 5 ते 6 तासासाठी या कैरीच्या फोडी सुकवणार आहोत. तर अशा प्रकारे इथं आपल्या कैरीच्या फोडी लोणच्यासाठी तयार आहे. 5 ते 6 तास इथं झालेली आहे. लोणचीच्या फोडी छान अशा सुकलेल्या आहे. कैरीच्या फोडी अशा मस्त असा ओलावा नाहीसा झालेला आहे आणि आपण या कैरीच्या फोडी साईडला ठेवूया आणि यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहे. लोणचं मसाला तयार करण्यासाठी आपण घरगुती मसालाच तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण काही साहित्य वापरणार आहोत ते मी तुम्हाला आधी सांगते. तर सुरुवातीला आपण 1 ते 1.5 चम्मच जिरं घेतलं, अगदी अर्धा चम्मच मेथीदाणे घेतले, 2 चम्मच साबुत धने घेतले, 7 ते 8 लवंगा घेतल्या, अगदी 2 छोट्या-छोट्या दालचिनीचे तुकडे घेतले आणि अगदी मीडियम साईजच्या वाटीने मी मोहरीची डाळ घेतली. तर आपण घरगुती मसाला तयार करणार आहोत. कुठल्याही विक्रेती मसाल्याचा वापर न करता आपण घरगुतीच लोणचा मसाला तयार करणार आहोत. तर लोणचा मसाला तयार करत असताना आणि हे जे जिन्नस मी तुम्हाला दाखवलं ते जिन्नस छान परतून घेऊया. अगदी खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. जर तुम्हाला घरी लोणचं मसाला तयार करायचं नसेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा लोणचं मसाला आणू शकता किंवा कुठल्याही प्रकारचा लोणचं मसाला तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे मेथी, धने, जिरं आणि सोबतच लवंगा आणि दालचिनी आपण छान खमंग वास सुटेपर्यंत जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घेऊया. तर अशा प्रकारे इथं आपले सर्व जिन्नस छान भाजून झाले. आता आपण हे साईडला काढूया आणि थंड होण्याकरिता ठेवून देऊया. तर आता आपण ज्या कढईमध्ये मसाले भाजले त्याच कढईमध्ये आपण मोहरीची डाळ फक्त गरम करणार आहोत. मी गॅस बंद केलेला आहे. गरम कढईमध्येच आपल्याला मोहरीची डाळ ही गरम करायची आहे, भाजायची नाही आहे. फक्त हिच्यातला ओलावा जाण्यासाठी आपण फक्त 1 ते 2 मिनिटासाठी गरम कढईमध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी आपल्याला लोणच्यासाठी अगदी थोडं तेल लागणार आहे. तर जवळपास मी फक्त 2 ते 2.5 वाट्या तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेलाचा प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपण तेल गरम करायला ठेवूया. तर जोपर्यंत आपला तेल गरम होते तोपर्यंत आपण जे आपण मसाले भाजून घेतलं ते मसाले पिसून घेऊया आणि सोबतच काही मसाले आपल्याला लागणार आहे ते सुद्धा बघून घेऊया. तर त्यासाठी इथं मी 7 ते 8 चम्मच लाल तिखट घेतला, अगदी अर्धा चम्मच हिंग घेतला, 1.5 चम्मच हळद घेतली, पुन्हा 2 ते 3 चम्मच मीठ घेतला आणि आपण सुरुवातीला दाखवलेली जी मोहरीची डाळ आहे तर आपण सुरुवातीला मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ थोडा सांभाळून वापरा. आता आपण मसाले पिसून घेऊया. तर अगदी आपल्याला हा मसाला अगदी दरदरा अगदी ओबडधोबड पिसायचा आहे. खूप असा फाईन पावडर करायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी दरदरा आपला मसाला घरगुती मस्त असा लोणचा मसाला तयार आहे. तर अशा प्रकारे सोबतच आपल्याला लोणच्यासाठी गूळ सुद्धा लागणार आहे. तर इथं गूळ मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर साखरेचा वापर करायचा आहे तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता. तर इथं तेल गरम आहे. तेल अगदी आपल्याला 80% गरम ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये सुरुवातीला हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल का तेल कितपत गरम आहे. तर तुम्ही बघू शकता तेल आपल्याला या स्टेजवरच हिंग घालायचं आहे आणि नंतर जे काही उरलेले आपले मसाले आहेत तर ते घालूया. तर इथं मी मोहरीची डाळ घातली, सोबतच तिखट घालूया आणि नंतर आपण जो तयार केलेला लोणचा मसाला आहे तो मसाला घालूया. तर अशा प्रकारे इथं आपण घातलेले आधी सर्व मसाले छान एकजीव करून घेऊया आणि नंतरच जो उरलेले आपला हळद आणि मीठ आहे ते नंतर घालूया. तर अशा प्रकारे इथं मी घातलेले मसाले छान एकजीव करून घेऊन घेतले, छान ढवळून घेतलं आणि नंतर यामध्ये आपण मीठ आणि हळद घालणार आहोत. तर मीठ घालताना थोडं मीठ तुम्हाला सांभाळून घालायचं आहे कारण मीठ आपण आणि हळद सुरुवातीला कैरीला लावलेलं आहे त्यामुळे मीठ
थोडा कमी वापरा. जर तुम्हाला वाटलंच मिठाचं प्रमाण थोडा कमी आहे तर तुम्ही मागून सुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे मीठ आणि हळद घातल्यानंतर पुन्हा छान मसाला एकजीव करून घेऊया, छान मिसळून घेऊया आणि नंतर आपल्याला हा लोणचं मसाला तयार झाल्यानंतर सर्व मसाले घातल्यानंतर पूर्णपणे आपल्याला हा मसाला थंड होण्याकरिता जवळपास 2 ते 3 तास असंच ठेवायचं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी घालायची आहे. तर हा मसाला थंड होण्याकरिता 2 ते 3 तास आपण असंच ठेवणार आहोत. तर इथं मी 2 ते 3 तास असंच मसाला ठेवून देऊया आणि 2 ते 3 तासानंतर भेटूया. चला तर मग इथं 2 ते 3 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता लोणच्याचा मसाला अगदी मस्त छान असा दाटसर आलेला आहे. कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि इथं आपला कैरी टाकण्यासाठी लोणचं मसाला तयार आहे. तर आपण या मसाल्यामध्ये ज्या सुकलेल्या कैऱ्या आहेत त्या कैरीच्या फोडी घालून घेऊया. तर इथं मी सर्व कैरीच्या फोडी घालून घेतल्या. सोबतच आपण जो गूळ किसलेला होता किंवा गूळ फोडलेला होता तो गूळ सुद्धा घालून घेऊया. आणि ह्या स्टेजवरच तुम्हाला जर साखरेचा वापर करायचा असेल लोणच्यामध्ये तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता किंवा अर्ध्या प्रमाणात गूळ किंवा अर्ध्या प्रमाणात साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे इथं मी गूळ आणि मसाला पूर्णपणे छान एकजीव करून घेतला. फोडींना छान मिक्स करून घेऊया. आणि इथं जो मी गूळ वापरलेला आहे हा अगदी घरगुती गूळ आहे. अगदी कडक स्वरूपाचा गूळ आहे. त्यामुळे मला हा गूळ वितळायला जवळपास 2 दिवस लागलेले आहे. जर तुम्ही विक्रेतीवाला मोठ्या भट्टीवाला गूळ वापरत असाल तर गुळाला किसून घ्या. अगदी 2 ते 3 तासामध्ये तुमचा गूळ वितळून जाणार. अगदी गुळाला छान पाणी सुटेल, लोणच्याला छान पाणी सुटेल. तर अशा प्रकारे आपण हा लोणचा जवळपास पुन्हा रात्रभरासाठी असंच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हा लोणचा दाखवणार आहे. भरपूर प्रमाणात असा पाणी सुटलेला असेल आणि आपला लोणचा इथं तयार होण्यासाठी अजून 1 दिवस बाकी आहे. तर आपण हा लोणचा छान एकजीव करून घेतल्यानंतर अगदी एखादी चाळणी किंवा एखादा कापड हलकी यामध्ये आपल्याला हवेशीर ठेवायचं आहे. खूप असा पॅक करून ठेवायचं नाही आहे. तर हा रात्रभरासाठी असंच ठेवूया. तर इथं मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला लोणचा दाखवत आहे. दुसऱ्या दिवसानंतर आपल्याला हा लोणचा अगदी मस्त असा भरपूर प्रमाणात गुळाला पाणी सुटलेलं आहे, लोणच्याला पाणी सुटलेलं आहे. तरी पण काही गुळाचे थोडे खडे आहे आणि हे खडे मला पूर्णपणे वितळण्यासाठी 2 दिवस लागले. तुम्हाला मी आधी सांगितलंच होतं गूळ हा थोडा कडक स्वरूपाचा असल्यामुळे मला याला लोणच्याला पूर्णपणे पाणी सुटण्यासाठी 2 दिवस लागले. तर आपण तिसऱ्या दिवशी हा लोणचा बघत आहोत. भरपूर प्रमाणात असा पाणी सुटलेला आहे. तरी पण काही ठिकाणी गुळाचे खडे असल्यामुळे मी हा गुळाचा लोणचा असाच ठेवून दिला आणि चौथ्या दिवशी याला स्टोअर केलं. तर इथं आपला मस्त असा चटपटीत, गोड, आंबट आणि तिखट चवीचा लोणचा तयार झालेला आहे. आता हा लोणचा आपण स्टोअर कसं करायचं हे तुम्हाला सुद्धा मी सोबतच सांगणारच आहे. चला तर मग आपला हा तयार झालेला लोणचा आपण असंच ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी मी याला बरणीमध्ये भरणार आहे. तर यासाठी आपल्याला काचेची बरणी लागणार आहे आणि या काचेची बरणीमध्ये आपल्याला हा लोणचं वर्षभर स्टोअर करून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी काचेची बरणी घेतली. बरणी स्वच्छ घासायची. घासलेली बरणी अगदी उन्हामध्ये कडकडत्या उन्हामध्ये 2 ते 3 तासासाठी वाळू घालायची आहे आणि नंतर आपल्याला ती पुन्हा छान कोरड्या कपड्याने पुसायची आहे आणि नंतरच यामध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे. असं केल्यामुळे तुमचा लोणचा अजिबात खराब होत नाही, अजिबात बुरशी लागत नाही, वर्षभर जशास तसा राहतो. तर अशा प्रकारे इथं मी चौथ्या दिवशी लोणचा बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि इथं आपला मस्त असा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. भरपूर असा लोणच्याला पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असा रसरशीत आपला गोड, आंबट आणि तिखट चवीचा चटपटीत असा कैरीचा लोणचा तयार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं तयार केला तर वर्षभर लोणचं अजिबात खराब होणार नाही. जशास तसं राहील वर्षभर. बुरशी लागणार नाही. कुठल्याच प्रकारच्या लोणच्याची चव बदलणार नाही आणि लोणचं टिकण्यास मदत होईल. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.